बघा, असा जर 5 मार्काचा प्रश्न असला तर तुम्ही काय लिहाल? सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर. आता दृष्टी शब्द आला आणि लघुत्तम म्हणजे तुमच्या डोळ्यापासून कमीत कमी किती अंतरावर वस्तू ठेवावी की जेणेकरून तुमच्या डोळ्यावर ताण पडणार नाही, ती वस्तू स्पष्ट दिसेल. तर ती ज्यांना चष्मा नाही त्याच्यासाठी ते अंतर आहे 25 सेंटीमीटर. हे लक्षात ठेवा, 25 सेंटीमीटर. मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय झालं? 25 सेंटीमीटर. सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किती? तर 25 सेंटीमीटर. आता पुढील आकृतीतील दृष्टीदोष ओळखा. पाहता हे किरण पहा, एका बिंदूतून येऊन राहिले म्हणजे जवळचं, म्हणजे या व्यक्तीला जवळचं दिसत नाही, मग काय दिसते? दूरचं, म्हणजे हे दूरदृष्टीत आहे. काय झालं? दूरदृष्टीत. म्हणजे तुम्ही दूरदृष्टीत लिहिलं की 1 मार्क मिळाला, 2 मार्क झाले. आता तिसरा पहा, एका बहिर्गोल भिंगाचे नाभी अंतर 25 सेंटीमीटर आहे, तर त्या भिंगाची शक्ती किती? आता तुम्हाला शक्ती काढायचं आहे. नाभी अंतर दिलं आहे आणि कोणता भिंग दिला आहे? बहिर्गोल. आता बाहेर गेला म्हणजे दुबईला गेला की नाही? मग दुबईला कशासाठी गेला? धन कामाला. धन म्हणजे बहिर्गोल भिंगाचं नाभी अंतर धन असते. मग लक्षात ठेवा, धन म्हणजे प्लस. किती दिलेलं आहे? 25 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय करायची? भिंगाची शक्ती. शक्तीचा अर्थ काय आहे? पॉवर. पॉवर म्हणजे पी काढायचं आहे तुम्हाला. आता सूत्र काय माहिती आहे तुम्हाला? पीचं सूत्र आहे 1/f. पण एफ कशामध्ये पाहिजे तुम्हाला? मीटरमध्ये. मीटर. आता पहा, हे 25 कशामध्ये दिलं आहे? सेंटीमीटर दिलेलं आहे. आता तुम्हाला सेंटीमीटरचं काय करावं लागेल? मीटर. मग कसं कराल? तर याला 100नी भागायचं. आता भागायचं तर उत्तर कसं करायचं? फंद्यात पडायचं नाही, त्याला भागायच्या वर जे असेल ते लिहून ठेवायचं. वर किती आहे? 25 लिहिलं. आता खालचे शून्य मोजा. किती आहे? 1 आणि 2. तर जितके शून्य असतील खाली तेवढे घर सोडून आपल्याला पॉईंट द्यायचे, म्हणजे 1 आणि 2 घर सोडले. आता हा पॉईंट दिला म्हणजे आपलं 0.25 हे आलं मीटर. आता हे झालं आपल्या मीटरमध्ये. आता सूत्रात किंमत ठेवा. इथे आहे 1 आणि एफ किती आलं? 0.25 झालं. आता हेच कसं सोडवायचं? आम्हाला भागाकार गुणाकार तर काही जमत नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. खाली 25 लिहून घ्या, वर 1 होता तो 1 लिहा. आता काय करायचं? आता आपण जसं इथे काय केलं होतं की भागताना पॉईंट दिले होते, आता उलट करायचं. आता पॉईंट काढायचे आपल्याला. मग किती घर सोडून पॉईंट आहे? 1 आणि 2. मग जितके घर सोडून पॉईंट असेल तेवढे वर शून्य वाढवायचे. मग इथे 1 आणि 2 शून्य वाढवले, मग 100 झाला. बरोबर आहे. आता 25चा पाढा म्हणायचा. 25 नाही तर 25 रुपये दिले तुम्हाला, तर 100 व्हायसाठी किती वेळा 25 रुपये द्यावं लागतील? 4 वेळा. म्हणजे 25 1 25, 25 चौक 100. तर आपलं पीचं उत्तर किती आलं? 4. आणि एकक काय आहे? पॉवरचं म्हणजे डायप्टर. शक्तीचं एकक आहे डायप्टर. तर 4D. बस हे सूत्र आणि किंमत ठेवून सोडवायचं आहे तुम्हाला गणित. तर इथे तुम्हाला किती मार्क्स मिळतात? इथे तुम्हाला पूर्ण 5 मार्क मिळतात. ठीक आहे. इथे पूर्ण 5 मार्काचा हा प्रश्न आहे, 5 मार्क मिळतात.